आमच्या हक्कासाठी भीक मागितली। लातूरमध्ये अल्पसंख्याक समाजाचं मौलाना आझाद महामंडळ विरोधात भीक मागो आंदोलन। लातूर 11 जुलै 2025। लातूर जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाला गेल्या अनेक महिन्यांपासून शैक्षणिक व व्यावसायिक कर्जासाठी महाराष्ट्र शासनाच्या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाकडे अर्ज करूनही निधी मिळालेला नाही। फाईल मंजूर होऊनही खात्यात पैसे जमा न झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी आज गंजगोलाई मस्जिद रोड व जिल्ह्यातील इतर मस्जिद समोर दुपारी 2 वाजता भीक मागो आंदोलन केले। या आंदोलनाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाने सरकारकडे आणि महामंडळाकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। आंदोलनकर्त्यांनी सांगितले की आम्ही भीक मागत नाही, पण आता आमच्या हक्कासाठी भीक मागावी लागत आहे। आंदोलनाची ठळक वैशिष्ट्ये कारणे: 1 वर्षापूर्वी अर्ज केल्यानंतरही निधी मिळालेला नाही। फाईल मंजूर करूनही खात्यावर रक्कम जमा न होणे म्हणजे दिशाभूल। मुंबई येथील मंडळामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप, पैशांची अनियमित वाटप, बारामती व जालना येथे स्पेशल ट्रीटमेंटचा आरोप। काही अधिकाऱ्यांनी फोन कॉल व व्हॉट्सअपद्वारे चेरीमेरी करत निर्णय घेतल्याचा संशय। आंदोलकांची प्रमुख मागणी: लातूर जिल्ह्यातील सर्व मंजूर फाईलधारकांच्या खात्यात तात्काळ कर्जाची रक्कम जमा करावी, मंडळाच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करावी, राष्ट्रीय अल्पसंख्याक महामंडळाकडून मिळालेला निधी नेमका कुठे जातो याचा तपशील जाहीर करावा, मुंबई मंडळात कार्यरत भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी। आंदोलनकर्त्यांमध्ये उपस्थित होते महाराष्ट्र जनएकता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इरफान शेख, उपाध्यक्ष खाजा शेख, सचिव मिनहाज शेख, कार्याध्यक्ष जावेद शेख, वसीम शादुल शेख, मेहराज सिद्दीकी, अकरम पठाण, सलीम सय्यद, दस्तगीर शेख आदी पदाधिकारी। हे आंदोलन शांततेत पार पडलं असून भीकेची जमा रक्कम जिल्हाधिकारी साहेबांमार्फत अर्थ मंत्रालय व मौलाना आझाद महामंडळ मुंबई येथे पाठवण्यात आली आहे। समाजाची स्पष्ट मागणी आहे, आमच्या हक्काचं कर्ज त्वरित मिळालं पाहिजे। शासनाने या प्रश्नात तात्काळ लक्ष घालावं, अन्यथा आंदोलनाची तीव्रता अधिक वाढवण्यात येईल। या मुस्लिम समाजाला डावलणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय, या मुस्लिम समाजाला डावलणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय, भीक दो, भीक दो, शासन को भीक दो, अरे भीक दो, भीक दो, भीक दो, भीक दो, शासन को भीक दो, भीक दो, भीक दो, शासन को भीक दो, अरे भीक दो, भीक दो, शासन को भीक दो, अरे भीक दो, भीक दो, शासन को भीक दो, या मुस्लिम समाजाला डावलणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय, या शासनाला करायचं काय? खाली मुंडकावर पाय, भीक दो, भीक दो, शासन को भीक दो। आज कशामुळे आंदोलन केले आहेत? आज महाराष्ट्र जनएकता संघटनेच्या वतीने जे आहे लातूर गंजगोलाई मस्जिद रोड या परिसरामध्ये जे आहे मौलाना अबुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळाने 300 मुस्लिम समाजाचे फाईल जे आहे तर दाखल करून ते मंजूर करून घेतले। मंजूर करून घेऊन गेल्या 8 महिन्यापासून त्यांनी त्या बजेट घालत नाही। फक्त आणि फक्त मुसलमानाला इलेक्शन पुरता वापरला जातोय, तर त्यांना कोणत्याही आर्थिक मदत केली जात नाही। त्यामुळे आज आम्ही शासनाच्या निषेधार्थ आज जे आहे तर गंजगोलाई परिसरामध्ये लातूरमध्ये भीक गोळा करून शासनाला आम्ही ते पाठवणार आहोत। याकरिता आज आम्ही आंदोलन केलेलं आहे। किती फाईल तुम्ही जमा केलेत आणि केव्हा फाईल जमा केलेत? 300 फाईल 1 वर्षापूर्वी आम्ही जमा केलेल्या आहेत तिथं सर्व मुस्लिम समाजाने। मंजूर झालेले आहेत का तुमचे मंजूर फाईल? 8 महिन्यापूर्वी झालेले आहेत, तरी पण आजपर्यंत त्यांनी ते बजेट नाही म्हणून या लाभार्थ्याच्या अकाउंटमध्ये ते कर्जाची रक्कम टाकत नाही। बोजा चढून घेऊन सुद्धा ही बोजा चढून जर तुमच्याकडे बजेट नव्हतं तर बोजा कशासाठी तुम्ही चढून घेतला याकरिता आम्ही विचारपूस केली, तर टाळाटाळ करत आहेत। त्यांसाठी आम्हीच त्यांना शासनाला आम्ही भीक गोळा करून आम्ही त्यांना पाठवणार आहोत। याकरिता आम्ही इथं सर्व मुस्लिम बांधवांकडून त्यांच्याकडून 1-1 रुपया घेऊन ते आम्ही त्यांना तिकडं पाठवणार आहोत पोस्ट। हे पैसे कुणाला पाठवणार आहोत? शासनाला